नमस्कार मित्रांनो, इन्फॉर्मॅटिक मॅनेजमेंट कन्सल्टिंग एज्युकेशन फोरम. आपण नेहमीच आपले व्हिडिओ शेअर करत आलेलो आहोत. तर आत्ता जो काही भाग सुरू आहे, जो थर्ड वर्ल्ड वॉर म्हणजे सगळेच वॉरमध्ये जवळजवळ पडण्याच्या मनस्थितीत आहेत. आपल्यालाही त्रास झालेला आहे, आपल्या भारतालाही त्रास झालेला आहे. तर ह्याचा विचार आपण केला आहे का? म्हणजे ह्याचं पुढे काय दुष्परिणाम किंवा ह्याच्या आता जे काही सुरू आहे त्यानेकरून जे देश लढत आहेत त्यांची इकॉनॉमी किंवा आपली इकॉनॉमी किंवा आपल्याला काही स्मॉल स्केल इंडस्ट्रीज आहेत ज्या चांगल्या जर व्यवस्थित त्या तयार झाल्या, काही गव्हर्मेंटच्या एड्स आपल्याला मिळाल्या, जेणेकरून आपल्याला लो इंटरेस्ट फंडिंग मिळालं गव्हर्मेंटकडून, आपली स्मॉल स्केल इंडस्ट्री जर वरती आली तर आपला पुन्हा एक्सपोर्ट आपण परत सुरू करू शकतो. खास करून ॲग्रिकल्चरमध्ये ॲग्रिकल्चर इक्विपमेंट्स आपण चांगल्या प्रकारे करू शकतो. आपला शेतीप्रधान देश आहे मित्रांनो. पण आपण त्याचा फायदा घेतो आहे का? आपल्याकडे कोकण, पश्चिम महाराष्ट्र अशी सुंदरशी ठिकाणं आहेत महाराष्ट्रामध्ये, किंवा महाराष्ट्राच्या बाहेरही चांगली सिक्कीम वगैरे अशी पण टुरिझमची ठिकाणं आहेत. ह्या सगळ्याच्या अपॉर्च्युनिटीज आपण घेणार का मित्रांनो? प्लीज याच्यावर विचार करा आणि फीडबॅक द्या. आमचं फेसबुकवरती इन्फॉर्मॅटिक मॅनेजमेंट कन्सल्टिंग एज्युकेशन फोरम हे चॅनल आहे. धन्यवाद मित्रांनो, धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.